लोकशाही ढासळती आहे किंवा वितळती आहे, घाबरू नका. आपल्या देशातली ही गोष्ट नाही आहे, परदेशात अशी एक गोष्ट घडलेली आहे. इथे एक असा संदेश देण्यात आलेला आहे की इथली लोकशाही आता वितळत चाललेली आहे. असं मी का म्हणतोय याचीच कारणं पटकन एवढंच जाणून घेऊया. अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. तिथे त्यांनी डेमोक्रेसी हे अल्फाबेट्स असं शब्द असलेलं एक शिल्प, बर्फाचं शिल्प त्यांनी तिथे साकारलं. या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता की हे बर्फाने डेमोक्रेसी असं लिहिण्यात आलेलं आहे आणि हे त्यांनी तिथल्या नॅशनल मॉलमध्ये लावलं आणि ते काळांतराने थोड्या वेळानंतर ते वितळत 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 गेलं. तेही दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये सुद्धा लोकशाही ही वितळत चालली आहे किंवा ढासळत चाललेली आहे, हा संदेश या शिल्पातून देण्यात आला. अत्यंत लक्षवेधी प्रकारे हा संपूर्ण प्रकार इथे करण्यात आलेला आहे. कुणाला ही कल्पना आपल्या देशामध्ये विरोधकांना अशी सुचली नसेल, अशी ही कल्पना इथल्या आयोजकांनी इथे शक्कल लढवली आणि त्यांनी इथे डेमोक्रेसी हे बर्फाने लिहून कशा प्रकारे ते या देशातली लोकशाही ही धोक्यात आहे किंवा ढासळत चाललेली आहे हा संदेश दिलेला आहे. तर सुमारे 20 फुटाचं हे शिल्प आहे. या स्थापनेमागील न्यूयॉर्क शहरातील 2 कलाकार आहेत, मार्शल रीज आणि नोरा असं त्यांचं नाव आहे. 2006 पासून अशा प्रकारची शिल्प तिथे तयार करण्यात येत होती. हे 4थी वेळ आहे. तर आपल्या देशामध्ये जर विरोधकांकडून असं किंवा कुठल्या आयोजकांकडून असं करण्यात आलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल, किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा अशीच काही परिस्थिती आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.